नमस्कार. सुसंवाद कार्यशाळेच्या या तिसऱ्या विषयामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थिनींचं, उपस्थित शिक्षकांचं आणि पालकांचं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे आकार उकार. या विषयाच्या माध्यमातून आपण व्यावहारिक जीवनांमधल्या काही आकारांचा अभ्यास करू शकूत का. खरं तर उकार हा शब्द जो आहे हा व्याकरणाशी निगडीत आहे, पण आपल्याला त्याच्याशी काही संवाद जोडता येईल का, असा पण एक प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. आकारांशी संवाद साधत, आकारांबरोबर गप्पा मारत, आकारांविषयी काही जाणून घेत, आकारांचा उकार शोधत काही वेगळी संकल्पना, वेगळी मांडणी करण्यासाठी राहुल कोकिळ सर आपल्या आजच्या सेशनचे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेत. जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या बजाज एज्युकेशन आणि बालक पालक या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेल्या या कार्यशाळेत आकार उकार या विषयावरची आपली मांडणी मुलांसोबत संवाद साधत करण्यासाठीची विनंती मी राहुल कोकिळ सर यांना करतो. राहुल कोकिळ सर. नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार जोशी सर आणि उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि बालमित्रांनो. आज आपण इथे आकार उकार अशा संदर्भाने वेगवेगळ्या कृती करणार आहोत, वेगवेगळ्या गोष्टी करणार आहोत. पण या सगळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या आवडीची एक गोष्ट करू, आणि ती म्हणजे आपल्या सगळ्यांना गोष्ट ऐकायला खूप आवडते, हो की नाही? त्यामुळे आज आपण गोष्टीपासून सुरुवात करू. आणि आजची गोष्ट आहे ती तर त्याहून मस्त विषय किंवा मस्त गोष्ट आहे ती विक्रम वेताळाची. आपल्याला विक्रम वेताळ गोष्टी माहिती असतात की एक विक्रमादित्य नावाचा राजा असतो आणि एक वेताळ असतो जो जंगलामध्ये असतो. आणि मग विक्रमादित्य राजा हा रात्रीच्या अंधारामध्ये त्या वेताळाला घ्यायला जातो. त्याला सांगितलेलं असतं एका साधू बाबांनी की त्या वेताळाला घेऊन ये, पकडून आण त्याला. तर हा विक्रम जातो त्या अंधाऱ्या जंगलामध्ये. सगळ्या वाटेत साप असतात, वाटेत पूर्ण अंधार असतो, कुठे भूत असतात. अशा सगळ्या अंधारातली ते सगळं वातावरण. आणि जेव्हा वेताळाच्या इथे विक्रम जाऊन पोचतो तेव्हा तो वेताळाला पकडतो आणि वेताळाला घेऊन तो परत यायला लागतो. तर आपल्याला माहितीये की वेताळ हा प्रश्न विचारतो एक, आणि एक गोष्ट सांगतो. तर इथे वेताळ हा त्याला एक गोष्ट सांगायला सुरुवात करतो की त्या गोष्टीमध्ये असं असतं की एका राजाच्या दरबारात एक माणूस येतो, एक विद्वान माणूस येतो, आणि तो त्या राजाला विचारतो की अरे राजा, मला एक अशी वस्तू हवीये की ज्या वस्तूमध्ये, अशी वस्तू मला हवी आहे की ज्या वस्तूला कुठलाही आकार नाही, कुठलाही उकार नाही, आणि अशी वस्तू मला पाहिजे किंवा अशी गोष्ट मला पाहिजे की ज्याला आकार उकार काहीही नाही. आता राजा आणि त्याच्या दरबारातले लोक विचार करायला सुरुवात करतात की अशी कुठली वस्तू द्यायची की ज्याला कुठलाच आकार उकार नाही. आणि मग सगळे विचार करत असतात आणि या राजाच्या दरबारातला एक प्रधान असतो, तो विद्वान जो असतो तो सांगतो की अजून एक दिवस वेळ आहे, उद्या मी परत येईन आणि मग उद्या तू मला सांगायचं. मग तो प्रधान घरी गेल्यावर त्याच्या मुलासमोर हे सांगतो, अशी कुठली वस्तू आहे रे की ज्याला आकार उकार असं काहीही नाही, अशी वस्तू, अशी गोष्ट राजाला द्यायची आहे. आणि मग असा सगळा विचार करून झाल्यावर तो मुलगा म्हणतो अहो सोपं आहे. आणि प्रधान म्हणतो सोपं आहे, तुला कसं काय कळलं, कुठे असेल अशी वस्तू? तर आता इथे ना मी गोष्ट थोडी थांबवतोय. इथे मला तुमच्यापैकी कोणाही एकाकडनं असं उत्तर हवंय की तुम्हाला अशी गोष्ट, अशी वस्तू सांगता येते का की ज्याला कुठल्याही प्रकारचा आकार उकार हा नसतो? बघूया कोणाला सांगता येऊ शकत असेल तर मग मी पुढची गोष्ट पूर्ण करतो. माहितीये का तुम्हाला की अशी गोष्ट, अशी वस्तू की ज्याला कुठलाही आकार उकार नसतो? कोण सांगू शकेल? बघू बरं.
हा, बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी बरोबर उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. चॅट बॉक्स मध्ये काही येत आहेत, काही जण. हा, बरोबर आहे. आता इथे उत्तरं आलेली आहेत, त्यात गवत, पाणी, हवा. तर आपण अशा अनेक वस्तू बघतो किंवा अशा अनेक गोष्टी बघतो की ज्याला निश्चित आकार उकार नाही. आता हा प्रधानाचा मुलगा उत्तर देतो की पाणी आहे असं, आणि मग दुसऱ्या दिवशी त्या विद्वानाला ते उत्तर मिळतं. पण ही गोष्ट सांगितल्यावर वेताळ विक्रमाला अजून एक, आता वेताळाचा प्रश्न ऐका काय ते, की कुठल्याही गोष्टीबद्दल जसं आपण आकार उकाराचा विचार करतो तसा अजून एका गोष्टीचा विचार करायला लागतो, असं तो वेताळ सांगतो. की ती काय असं आहे की ज्याचा असं विचार करायला लागतो की त्यातनं ती वस्तू म्हणजे काय केवढं द्यायचं हे ठरतं. तर त्याच्यामध्ये काही गोष्टींना आकार उकार नसतो, बरोबर आहे, पण तरी सुद्धा कुठलीही गोष्ट मोजायची झाली तर हे मात्र नक्की लागतं. अशा प्रकारे प्रश्न विचारतो वेताळ, आणि मग त्याला विक्रमादित्य उत्तर देतो. आणि ते विक्रमादित्याचं उत्तर असतं, विक्रमादित्य म्हणतो की कुठल्याही गोष्टीला आकार उकार नसला तरी प्रमाण मात्र असतं. म्हणजे तुम्ही पाणी घेता, हवा घेता, ती केवढी याला प्रमाण असतं. किंवा तुम्ही कुठलीही वस्तू घेतलीत, एखाद्या आकाराची असेल, तुमचा चेंडू असेल, तरी तो केवढा मोठा आहे याला प्रमाण असतं. आणि त्यामुळे विक्रमादित्य सांगतो वेताळाला की अरे, आकार उकार म्हणजे कुठल्या प्रकारच्या वस्तूला सुद्धा एक प्रमाण असतं. त्यामुळे तिसरा भाग आहे तो आकार उकार आणि प्रमाण. त्यामुळे प्रमाण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. आता आपण विक्रमाच्या गोष्टीमधनं थोडे बाहेर येऊया, कारण विक्रमाने उत्तर दिल्यावर वेताळ म्हणतो तू ही अट मोडलीस, बोलायचं नाही अशी अट होती. आपल्याला माहित असेल की विक्रमादित्याच्या गोष्टीत ही अट असते, आणि त्यामुळे मी आता चाललो म्हणून वेताळ परत निघून जातो आणि विक्रम त्याला घ्यायला परत जातो. पण आता आपण त्या गोष्टीतनं बाहेर येऊ. त्यामुळे आपल्याला माहितीये की कुठल्याही गोष्टी संदर्भाने आकार उकार प्रमाण ह्या 3 महत्वाचे भाग असतात, की जे भाग आपण समजू शकलो तर आपल्याला कुठल्याही गोष्टी या व्यवस्थित समजायला लागतात, त्या समजतात. आणि म्हणून आता आपल्याला थोडासा असा विचार करायचा आहे. आपल्याकडे समोर कागद, वही, पेन्सिल, पेन असं आहे. तर आपल्याला 1 मिनिट मी वेळ देणार आहे सगळ्यांना. किती मिनिटं वेळ देणार आहे? 1 मिनिट. तर या 1 मिनिटामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या याद्या करायच्या आहेत. पहिली यादी अशी आहे की तुमच्या घरातल्या अशा कुठल्या कुठल्या वस्तू आहेत ज्यांना निश्चित आकार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या समोर एखादा जर टेबल असेल तर त्या टेबलला आकार आहे, एखादा डबा असेल डब्याला आकार आहे. त्यामुळे आकार असलेल्या गोष्टी, ही यादी अर्धा मिनिट करायची. आणि पुढच्या अर्धा मिनिट अशी यादी करायची की ज्यांना निश्चित आकार उकार नाही, अशा आपल्या घरात आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी यांची यादी करायची. करायची सुरुवात आपण. तयार सगळेजण? सगळे तयार आहेत असं मी गृहीत धरतो. सगळ्यांनी आपला पेन पेन्सिल हे काढलेलं आहे, ही उघडलेली आहे. वहीतल्या वरच्या बाजूला एका बाजूला लिहा आकार उकार असलेल्या गोष्टी, दुसऱ्या बाजूला लिहा आकार उकार नसलेल्या गोष्टी. चला आपण आता सुरुवात करूयात. दोन्हीसाठी अर्धा मिनिट आहे. पहिला अर्धा मिनिट आकार उकार असलेल्या गोष्टी. सुरुवात. आपण थोडा वेळ घेतलेला आहे आणि यादी केलेली आहे. कदाचित काही जणांना अजून वेळ हवा असेल तर थांबूयात आपण तरी सुद्धा, कारण आपण काय काय यादी केली आहे, काय काय उदाहरणं आली आहेत हे बघू. परत आपल्याला नंतर यादी करता येईल. प्रतीक्षाने हँड रेज केलाय. मी प्रतीक्षा तुला अनम्यूट केलंय, तू सांगू शकतेस. हा, प्रतीक्षा सांग. आकार उकार असलेल्या वस्तू: कपाट, खाट, बेड, खुर्ची, फॅन, बादली, वही, पेन, पट्टी. वा, बऱ्याच लिहिल्या आहेत. आता नसलेल्या? नसलेल्या पाणी, हवा, एवढंच लिहिले. पाणी, हवा. बर, तुला केलंय आदेश अनम्यूट. माझे नाव विरेश विलास कुंभार.
शाळेचे नाव ज्ञानदीप विद्या मंदिर, रुपीनगर. इयत्ता 4थी शिकतो. ते आकार उकार असलेले शब्द: टेबल, मशीन, बेड, कपाट, गेट, खिडकी. आकार उकार नसलेले शब्द: वस्तू, हवा, पाणी, झाड. हवा, पाणी, झाड. बर, झाडाला निश्चित आकार असतो बर का. तू जर झाडाच्या फळांचा रस काढलास तर त्याला मात्र निश्चित आकार नाही. हे बरोबर आहे. छान छान सांगितलं बर का तुम्ही सगळ्यांनीच. अनेकांनी असा विचार केला असेल, अनेकांनी ही यादी केली असेल, आणि मी जर तुम्हाला जास्त वेळ दिला ना तर ही यादी खूप वाढत जाईल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काही गोष्टींना निश्चित आणि नेमका आकार आहे. जसं तुम्ही सांगितलं कपाट, बेड, किंवा तुमची वही अभ्यासाची, कंपास बॉक्स, पेन्सिल, या तुमच्या हातातल्या गोष्टी, याला नेमका आकार आहे. आणि काही गोष्टींना आकार नाहीये, तो आकार तुम्ही देता त्यांना. म्हणजे पाण्याला आकार तुम्ही पाणी ज्या भांड्यात ठेवता त्या भांड्याचा येतो. किंवा तुम्ही स्वयंपाक करतानाच्या अनेक गोष्टी बघितल्या असतील की विविध प्रकारची पीठ आई वापरते, किंवा तुम्ही सुद्धा कधी केलं असेल तर कणिक केली जाते. मग त्या कणकेला निश्चित आकार नसतो. अगदी पाण्यासारखा ती आकार घेत नाही लगेच, पण तरी सुद्धा तिचा आकार करता येतो. असं विविध प्रकारे आपण आकार उकार असलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसतात. आणि काही गोष्टी अशा दिसतात की ज्यांना आकार उकार नाहीये, आपण त्याला आकार उकार देऊ शकतो. तर या सगळ्यामध्ये तिसरा महत्वाचा भाग म्हणून येतो तो आहे प्रमाणाचा. आणि प्रमाण ठरवतं की हे सगळं किती संख्येमध्ये किती असणार. म्हणजे तुम्ही जर म्हटलात की पाणी, तर पाणी म्हणजे परत तुम्ही विचारता की एखाद्या माणसाला तुम्ही विचारलं की पाणी हवंय, मग तुम्ही विचारता कशासाठी हवंय. कुठली गोष्ट कोणाला कार धुण्यासाठी, गाडी धुण्यासाठी हवं असतं, कुणाला पिण्यासाठी. मग त्या प्रमाणात तुम्ही पाणी देता. बरोबर, याला म्हणायचं प्रमाण. की एखाद्या गोष्टीसाठी भांड भरच लागतं, एखाद्या गोष्टीसाठी बादली भर लागतं, एखाद्या गोष्टीसाठी अजून जास्त लागू शकतं. तर या सगळ्या संदर्भाने आपण प्रमाणाचा विचार करतो. आता हे प्रमाण असतं ना, ही प्रमाण सुद्धा गंमतशीर आहे बरं का. काही बाबतीत प्रमाण इतकी ठरलेली असतात की आपल्याला माहितीच नसतं. म्हणजे आपल्या जवळ असतं ते, पण आपल्याला अजिबात त्याची कल्पना नसते. आता उदाहरणार्थ बरं का, तुमच्या प्रत्येकाचा हात तुम्ही असा समोर धरायचा. आता माझा हात मी असा तुमच्या समोर धरलेला आहे. तर मी माझ्याकडे माझ्या हाताचा तळ हात नेलेला आहे, आणि मी हात असा ठेवला की ही होते हाताची वीत. तर हे वीत हे आपलं स्वतःचं जर एक प्रमाण मोजण्याचं एकक धरलं. आता एकक म्हणजे ज्यात आपण प्रमाण मोजतो, तर इथपासून ते इथपर्यंतचं अंतर, हे एवढं अंतर, हे याला आपण वीत म्हणूयात. हे एवढं अंतर जर तुम्ही गृहीत धरलं तर आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारची लांबी मोजू शकतो. तर आता तुम्ही मोजून बघायचंय. काय मोजून बघायचंय? तर या तुमच्या वीत या एककानी, म्हणजे तुमच्याच हाताची वीत आणि दुसरा तुमचा हात, म्हणजे माझा हा डावा हात आहे, हा माझा डावा हात मी असा मोजणार आहे की 1 वीत हात आहे, 2 वीत, असं करत तुमच्या खांद्यापर्यंत तुम्ही सरळ हात असा धरायचा आणि मोजायचं की किती वीत आहे. जरा मोजून बघा बरं, आपल्याला एक मजेशीर उत्तर मिळणार आहे. आपला असा हात करायचा आणि तो हात असा आपल्या या हातापासनं मोजत मोजत मागे यायचं. मला सांगा किती वीत होतात. इथे उत्तर देतात सगळेजण. बरोबर आहे, सेंटीमीटर मध्ये नाही म्हणता येणार आपल्याला, ते वीतच म्हणायला लागेल. अनेकांनी दिलेलं आहे. बरोबर, 5 वीत, 3 वीत असं सगळे. 5 वीत, 3 वीत, कोणी 4 वीत म्हटलंय. तर मित्रांनो, तुम्ही जर सगळ्यांनी नीट मोजलं तर आपला हात आणि आपली ही वीत बरोबर मोजतीयस. छान, सुंदर, छान. तर 3 पेक्षा जास्त आहे आणि 4 पेक्षा कमी आहे. तुम्ही सगळ्यांनी नीट मोजा, तर हे प्रमाण प्रत्येकाच्या बाबतीत एवढंच असतं. ते कधीही कमी जास्त होऊ शकत नाहीत, किंवा कमी जास्त होण्याचं प्रमाण हे फारच कमी माणसांच्या बद्दल हे प्रमाण वेगळं असतं. मग त्यांना हात ज्यांचे लांब असतात ना, त्यांना म्हणतात की कलाकार असू शकतात ती माणसं, किंवा असं काहीतरी. पण साधारणपणे प्रत्येकाची वीत जी असते, आता तुमची वीत लहान असणार आहे, माझी वीत मोठी असणार आहे,
मी जर असं धरलं तर माझ्या वितेमध्ये एक तुमची पेन्सिल बसू शकेल, पण जर कोणी चौथीतला मुलगा असेल तर त्याच्या वितीत पेन्सिल नाही बसणार, ती पेन्सिल त्याला मोठी होईल. बरोबर आहे, हे प्रमाण आहे. पण त्यांनी जर त्याच्या हाताने मोजलं तर त्याच्या वितीच्या प्रमाणात त्याचा हात जो आहे तो 3 पेक्षा जास्त पण 4 पेक्षा कमी असणार आहे. आणि म्हणून याला म्हणतात प्रमाण. आपलं शरीर आहे ना, त्या शरीरामध्ये अशी अनेक प्रमाणं असतात की जी सगळी, म्हणजे तुमचं डोकं म्हणजे ही उंची ते मान आता कोणीही मोजायचं नाहीये, हे सत्र संपल्यानंतर तुम्ही बघितलं तरी चालेल. डोक्यापासून मानेपर्यंत ते एकूण उंची याच्यामध्ये एक ठराविक प्रमाण असतं. किंवा हा हाताचा कोपरा असेल म्हणजे इथपासून इथपर्यंत हे जे अंतर, ते हे अंतर जर दोरीने मोजलं आणि ती दोरी आपण आपल्या पूर्ण उंचीला लावली तर त्यात एक प्रमाण असतं. आणि हे प्रमाण कधीही तुमच्या जन्मापासनं तुम्ही मरेपर्यंत बदलत नाही, ते साधारण तेवढंच राहतं. त्यामुळे ही एक गंमत आहे की प्रमाण आपल्या शरीरामध्ये असतं आणि ते कायम तेवढंच राहतं. सर्वच जीव जे असतात जगणारे त्यांच्यामध्ये असं प्रमाण तेवढंच राहतं. आपल्या शरीरामधली अशी अनेक प्रमाणं मोजता येतील. म्हणजे तुम्ही 2 हात लांब केलेत किंवा हाताची उंची आणि शरीराची उंची असंही प्रमाण असतं, किंवा ही बोटं आणि संपूर्ण हात हे सुद्धा प्रमाण असतं. तर या सगळ्यामध्ये प्रमाण हे कायम सारखंच असतं. नमस्ते सगळ्यांना. आजच्या सत्रामध्ये विविध भौमितिक आकार अगदी सोप्या पद्धतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार अगदी त्यांच्या रोजच्या उदाहरणातून स्पष्ट करून दाखवले. तर अगदी सोपी उदाहरणं आणि त्यांना बोधरेषण येणार नाही असं, म्हणजे कुठली तरी गोष्ट आपण शिकवतोय याच्यापेक्षा त्यांना दाखवतोय खेळातून, हे सगळ्यात महत्वाचं. आणि सरांचं खरंच खूप कौतुक आहे, ते अगदी सहज सोप्या भाषेमध्ये त्यांनी सगळं सांगितलं. खूप छान उदाहरणं कळण्यासारखी, म्हणजे विचार करायला लावण्यासारखी सांगितली. की आपण इतर वेळी काय करतो, पुस्तकातलीच उदाहरणं त्यांना जास्तीत जास्त देतो किंवा जी माहिती आपण संग्रहित केलेली आहे तीच देतो. तर आता विद्यार्थ्यांना स्वतः विचार करायला चालना मिळाली, स्वयं विचारायला चालना मिळाल्यामुळं खूप छान वाटलं. आता तुम्हाला सगळ्यांना ना घरी करायला मी एक काम देणार आहे. आणि ते काम असं आहे की हा मी कागद घेतला आणि या कागदाचा हे बघा मी अशा घड्या केल्या, समान घड्या. तर मला याचा त्रिकोणी भाग करायचा. मला याचा हा कसा आहे, सगळे भाग कसे आहेत, चौकोनी आहेत. बरोबर आहे का? सगळे भाग चौकोनी आहेत. पण मला याचा जर त्रिकोणी भाग तयार झालेत आतले असं पाहिजे, तर मला कशा घड्या करायला लागतील? मला या कागदाच्या आत्ताही सांगितलं तरी चालेल, या प्रश्नाचं उत्तर आत्ता दिलं तरी चालेल. कोणी केलंय? छान. कोणी केलंय? ज्यांनी केलंय त्यांचा व्हिडिओ ऑन करून त्यांनी उत्तर दिलं तरी चालेल. आणि घडी दाखवा. छान. उलगडून दाखव बरं. कागद उलगड. चिन्मयी कागद उलगडून दाखव. बरोबर आहे, छान. अजून कोण? पूजा आहे. शाबास. येस, पूजा, छान आहे, झालेलं आहे ते. तर याचा अर्थ आता सगळ्यांनी परत या कागदाकडे बघा बर का. परत याचा अर्थ आपल्याला जेव्हा त्रिकोण करायचा असतो ना, त्यावेळेस आपल्याला त्याच्या याला म्हणतात डायगोनल किंवा कर्ण. या अशी तिरकी घडी घालायला लागते. बरोबर आहे? तुमच्यापैकी अनेकांनी घातली अशी तिरकी घडी. जर हा चौरस असेल, समजा हा चौरस आहे, तर ती घडी इथे होईल अशी तिरकी. तर आपल्याला काय करायचंय, तिरकी न घडी घालता. आता हे आहे, हे तुम्हाला घरी करण्यासाठी आहे की असा त्रिकोणी तिरका घडी न घालता या कागदाचा त्रिकोण तयार होऊ शकेल का, असा विचार करायचा आहे. हा एक भाग आहे. आणि दुसरा तुम्हाला घरी करायला मी एक छान काम देणार आहे. आता मी एक चित्र शेअर करतोय परत तुमच्या सगळ्यांसाठी.
दिसतंय सगळ्यांना? हो हो सगळ्यांना दिसतंय. एक चित्र दिसतंय. या चित्रामध्ये 4 आकार आहेत. त्या 4 आकारांमध्ये पहिला आहे तो आयत आहे, म्हणजे चौकोन आहे एक प्रकारचा. दुसरा आहे तो त्रिकोण आहे. तिसरा आहे तो गोल आहे आणि चौथा आहे तो चौरस आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला घरी करायला एक काम आहे. तुम्हाला दिसले 4 आकार? वर जे लिहिलेलं आहे ते रंग आणि त्याचे आकार असं लिहिलंय, फक्त कलर्स अँड शेप्स. तर हे 4ही आकार आपल्याला वापरायचे आणि हे 4च वापरायचे फक्त, आणि आपल्याला चित्र काढायचंय बरं का. मग कसलं चित्र तुम्ही काढू शकता, तर असं चित्र काढून रंगवून आपल्याला ते बालक पालक ला पाठवायचं आहे. तर ते चित्र पाठवा. मग पुढच्या वेळेस आपण ज्या वेळेस भेटणार आहोत तेव्हा अशी चित्र बघूयात. आणि मगाशी मी जे कोड सांगितलं की कागदाची घडी घालायची, पण डायगोनलवर, म्हणजे अशी तिरकी घडी न घालता त्रिकोण तयार करायचा आहे आपल्याला. असा प्रयत्न करूयात आपण आणि बघूयात आपल्याला तसं जमतंय का.